वेडी आहेस का? रस्त्यात असं समोर बघायचं साधं कळत नाही तुला? हा, स्वतःच्या मूर्खपणामुळे जीव गेला असता काय? बरं झालं असतं. काय 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 बोललीस तू? थोडा माझा हात. कुठे चाललीयस? माहित नाही. माहित नाही? हा, एवढ्या रात्री अशी एकटी रस्त्यावर फिरतेस, भीती नाही वाटत तुला? नाही वाटत भीती. मरणाची सुद्धा भीती वाटत नाही मला. कुठे निघालीस तू मला सांग? हं, तुला कुठे सोडायचं? मी सोडीन ना तुला. हॅलो सुनू मावशी, मी 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 लवकरात लवकर पोचते. हो हो. हे बघ हे बघ, मी मगासपासून तुझ्याशी नीट बोलायचा प्रयत्न करते. तू अशी उत्तरं का देतेस मला? तू चांगल्या घरची दिसतेस, एवढ्या रात्री अशी निर्जन रस्त्यावर फिरतेस, म्हणजे काय प्रॉब्लेम झाला हे तरी मला सांगू शकतेस तू? हॅलो सुनू, एक मिनिट थांब. सुनू मावशी, पोचतेय मी. हे बघ, तुझी मनस्थिती आता काही ठीक नाही. मी तुला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही. तुझं नाव काय? तू कुठे राहतेस? तू कुठून आलेस? मला सांग ना, मी सोडीन तुला. तुला कुठे जायचंय सांग मला. हा, कोण आहात तुम्ही? का मला जाऊ देत नाही आहात? का माझ्या मागे लागलाय तुम्ही? सुखाने मरायचं म्हटलं तर मरू सुद्धा देत नाही. मरायचंय तुला? हा, प्लीज मला जाऊ द्या. मला जाऊ द्या. यातून मला कुणीच बाहेर काढू शकणार नाहीये. मला मरू द्या प्लीज. बसा. काकू, तुझे ड्रॉप्स नीट ठेवा, नंतर शोधाशोध करत बसशील. बरं झालं तू आणलीस. आज माझं राजस्थानात तर गोदा काकू, परत याची जबाबदारी तुझ्यावरच आली ना? नाही म्हणजे आधी तूच करत होतीस म्हणा, पण हल्ली राज आणायचा ना म्हणून म्हटलं मी. जाऊ दे ना काकू, कशाला उगाच तो विषय. उगाच तुला त्रास नको. मी काहीही म्हटलं ना तरी राजबद्दलचे माझे विचार कधीच बदलणार नाहीत. माझ्या लेखी आजही तो निर्दोषच आहे. माझा राज गुन्हेगार असूच शकत नाही. काकू, मला माहिती आहे राज तुला मुलासारखा आहे. राजबद्दलचं हे सत्य पचवणं मला सुद्धा खूप कठीण जातं. जे झालं ते झालं, पण म्हणून राज दोषी ठरत नाही ना. निदान मला तरी ते मान्य नाही.
आज सुद्धा राजवर पहिलं इतकंच प्रेम आहे. साक्षी, हो काकू, खरंच बोलते मी. काकू, माझा राज गुन्हेगार नाहीये. काकू, परिस्थितीने त्याला तसं करायला भाग पडलंय ग. काकू, माझ्यासाठी त्याने हे सगळं सोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण नशिबाने त्याला साथच नाही दिली. उलट तो या सगळ्यात अजूनच अडकत गेला. काकू मला सांग, जन्मापासूनच कोणी गुन्हेगार नाही ना असत? आजूबाजूची परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. काकू, आज ना खरं तर तुझ्या दोन्ही मुली खूप सुखात असत्या. विक्रम देव, मी आणि सुलू मावशी, चिंगी, ऑटो. अगं मावशी, कुठं आहेस? मावशी, काय आहे सगळं? अगं, तू तुझा वाढदिवस विसरशील, पण ही मुलं बरी विसरतील. ताई, माझ्यासाठी काय आणलंय? आणि माझ्यासाठी ताई 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 ताई. आज मी ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलंय. मी एक मायासारखी ताई घेऊन आली आहे तुम्हाला सगळ्यांना भेटायला. ये ना, ये. ताई, तुझं नाव काय? सांग ना, तुझं नाव काय? देवयानी. चल आता आम्रपाली, केक काप. घे देवयानी. का बोलवलंस मला? नाही राहू शकलो तुझ्याशिवाय, म्हणून तसाच निघून आलो. तू जे सांगशील ते सगळं करायला तयार आहे मी आता. खरंच माझं ऐकशील? हो साक्षी, आता मी ठरवलंय. तुझ्या इच्छेप्रमाणे मी पोलिसांच्या स्वाधीन व्हायला तयार आहे. ते जी शिक्षा देतील ती भोगायलाही तयार आहे. पण काय? पण त्याआधी एकदाच मला तुझ्या तोंडून ऐकायचंय की तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे. इतरांसारखा तू माझा तिरस्कार करत नाहीस, मला अतिरेकी मानत नाहीस. बोल ना साक्षी. राज, मी ठरवून सुद्धा तुझ्यावर कधीच रागवू शकत नाही, कारण माझं खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. पण तू खरंच पोलिसांच्या स्वाधीन होणार आहेस? व्हायची इच्छा तर आहे,
पण पुन्हा तुझ्यापासून लांब जावं लागणार याचं वाईटही वाटतंय. राज, तू पोलिसांच्या स्वाधीन झालास की तू शिक्षा भोगेपर्यंत मी तुझी वाट बघायला तयार आहे. तू पोलिसांच्या स्वाधीन हो, कारण माझ्या राजला कोणी गुन्हेगार म्हटलेलं मला नाही आवडणार. खरंच साक्षी, तू माझी वाट पाहशील? विश्वास ठेव माझ्यावर आणि माझ्या प्रेमावर. साक्षी, तुझ्या विश्वासाच्या जोरावरच मी आत्तापर्यंत जिवंत आहे. मी तुझ्या नाराज होण्याला जेवढा घाबरतो ना, तेवढा पोलिसांच्या बंदुकीलाही घाबरत नाही. राज, हे बघ, तू घाबरू नकोस. तू पोलिसांच्या स्वाधीन हो. मी आहे तुझ्या बरोबर. नाही नाही. राज, थांब ना. देवयानी, काय ग पोरी, कंटाळीस की काय? नाही. एक विचारू? हा. तू पण आमच्या आम्रपाली सारखी सिनेमात काम करतेस? नाही. मला वाटलं आम्रपाली बरोबर आलीस म्हणजे तू पण एखादी हिरोईन वगैरे आहेस की काय? नाही. सुलू मावशी, ही सगळी मुलं कोण आहे? ही ना आमच्या आम्रपालीचीच आहेत असं समज. ही सगळी मुलं कोण आहे? ही ना आमच्या आम्रपालीचीच आहेत असं समज. म्हणजे खरं तर बिचारी अनाथ आहेत, पण आम्रपालीला त्यांना अनाथ म्हटलेलं आवडत नाही अजिबात. स्वतःची गैरसोय होऊ नये म्हणून घरातून उकिरड्यावर फेकलेल्या मुलांचं आई पण स्वीकारण्यासाठी तिने सगळ्यांना एकत्र आणलं. देवयानी, तुला तो ऑटो म्हणून ओळख करून देणारा मुलगा आठवतो? त्याच्या आईने तर म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटलच्या बाहेर पाळण्यामध्ये सोडून दिलं त्याला. पाळण्याच्या शेजारची घंटी वाजवली आणि गेली निघून. देवयानी, कधी कधी ना मला प्रश्न पडतो, हातात खुळखुळा घेऊन मुलाला हसवणारी आई जेव्हा पाळण्याच्या शेजारची घंटी वाजवून निघून जाते तेव्हा त्या मुलाला काय वाटत असेल? कदाचित त्यावेळेला तो खुदकन हसतही होता. एक सांगू, आमच्या ऑटोच्या बाबतीत जे घडलं ना ते थोड्याफार फरकाने सगळ्या मुलांच्या बाबतीत घडलं. सुलू मावशी, आम्रपाली खरंच खूप ग्रेट आहे. एक अभिनेत्री म्हणून सगळेच त्यांना ओळखतात, पण त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? म्हणजे घर, मुलं? देवयानी, स्वतः रडून दुसऱ्यांना हसवणं फार कमी माणसानं जमतं ग. त्यातलीच एक आमची आम्रपाली आहे असं समज. मावशी, काही नाही ग. अगं रात्रीचं जागरण झालं ना की असंच डोळ्यातनं पाणी येतं बघ. चल चल, लवकर झोपायची वेळ झाली आहे. ये.